एडवर्ड निपक्ष गोलवली पहिलाच बॉल. 59च्या दरम्यान चेंडू प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट किट देण्याचा प्रयत्न केला परंतु 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. बघा किती चांगल्या पद्धतीचे रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. 2 धावा त्याने कॉल केला. यस नो वेट या 3 शब्दांचा उच्चार होणं फार गरजेचं आहे आणि तो उच्चार या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून झाला. अमित आपण पाहतो आणि मंगेश म्हात्रे. स्क्वेअरकटचा लाजबाब देखणा फटका. कॉपीबुक स्टाईलने चेंडू सीमा रेषेच्या लगत जातोय. चेंडूला अडवलं जातोय. तोपर्यंत 2 धाबा. संघर्ष सुरू झाला. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहू शकाल धाबा बनवण्याचा प्रयत्न. 2 चेंडू आणि 4 धाबा येताना पाहतोय आपण. चांगला प्रयत्न, चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. कॉल चांगला आहे, संवाद चांगला आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकाल की 2 चेंडूवरती 4 धाबा त्यांनी कुठल्यात. विश्वास पाटील. विश्वासचा हा चेंडू उडवलाय. चेंडू मात्र जाते डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. आउटफील्ड पास आहे आणि चेंडू पाहता पाहता सीमारेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. दाबलकावरती धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. एक चौकार आणि डबल डिजिट मध्ये 2 धाबा पाहायला मिळाल्या. 3 चेंडूवरती 8 धाबा पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट. काय फटका प्रहार केलाय. चेंडू मात्र गुडघ्याचा वापर करून पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय सलगचा दुसरा चौकार. काय फटका खेळलाय जबरदस्त. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय ना त्याच्यावरती प्रति हल्ला एक स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून पाहायला मिळतो फलंदाजा घडणं. पुन्हा एकदा स्टेप अपला होऊन चेंडू मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. पायचीतची अपील होता परंतु पंचांनी फेटाळलं की निश्चित स्टेप अप होता झाल्यानंतर थोडासा जो आउटस्पिन असतो तो थोडंसं कमी करण्याचं काम इथे फलंदाच्या माध्यमातून केलं गेलं आहे. सिंगल येते. सिंगलच्या अनुसार धापलकावरती धाव संख्या पुन्हा एकदा वाढतीये. धापलकावरती धावा 13 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. गोलवली संघ चांगल्या सध्याच्या मुवमेंट कडीला आपण पाहू शकाल. सुरुवात चांगली आहे. अमित गायकर आणि मंगेश म्हात्रे या 2 फलंदाजांकडून. हा चेंडू यू मिस आय डेफिनेटली इट. फर्निचर डिस्ट्रॉय मधली एसटी वाकवली आहे. फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागतोय गोलवली या संघाला. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा 12च संघ आज इथे आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे वेळेची पाबंदी असेल. आज थोडीशी स्पर्धा उशिरा सुरू झाली. स्पर्धेचा पहिली रात्र पहिला दिवस होता आणि त्यामुळे आपल्याला थोडंसं उशीर झाला. पण उद्या मात्र आपण कंप्लीट 4 वाजता ही स्पर्धा सुरू करणार आहोत. आता आमचे आयोजक जे प्रमुख आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत आमचे आदरणीय धनंजय सरच्या माध्यमातून बघा 40+ चालना. निश्चित या विभागामध्ये विचार केला तर 40+ अध्यक्ष सन्माननीय आमचे शेठ ND पाटील त्यांनी मात्र प्रथम या विभागामध्ये कार्यरत असताना 40+ संघांच्या बांधण्या केल्या आणि आज पाहू शकता मोठ्या स्पर्धा 40+ संघांना मात्र पाहायला मिळतो. एक चांगला प्लॅटफॉर्म दिलाय 40+ च्या खेळाडूंना. आज आपल्याला डोंबिवली विभागातून त्या संघ पाहायला मिळतात परंतु तिसऱ्या किंवा दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला मलंगड विभागातील संघ सुद्धा पाहायला मिळतील यातमध्ये शंका नसेल. 3 दिवसाची शृंखला आपण पाहता आणि या शृंखलेला फार मजा येईल कारण 40+ खेळाडू
पूर्णपणे आपण बघू शकाल दिवस आणि रात्र मध्ये या संघांना मैदानाच्या आतमध्ये त्यांचा खेळ पाहण्यासाठी आपल्याला पाहायला मिळू शकतो. संध्याकाळी 4 वाजता स्पर्धा सुरू होईल. त्यानंतर रात्रीमध्ये सुद्धा ही स्पर्धा खेळवली जाईल. त्यामुळे मात्र खऱ्या अर्थाने या खेळाडूंची परीक्षा असेल, कारण जो संघ दिवसा डे मध्ये जिंकेल त्याला कदाचित नाईट मध्ये सुद्धा खेळायला मिळेल अशी संधी प्लॅटफॉर्म दिलाय मैदानाच्या बाहेरून आमचे धनंजय सर आहेत त्यांनी. पुढचा फटका आहे, एलिव्हेशन मिळालं नाही, क्षेत्ररक्षक तिथे आहे, चेल टिपलं जातोय, फलंदाज बाद. वरती धाव संख्या 13 या आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेल्या, हलक्या शाताने मात्र चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न, मात्र निश्चित 2 फलंदाज बाद झाल्यानंतर थोडासा दबाव प्रेशर क्रिएट करण्याचं काम गोलंदाज च्या माध्यमातून झाला, हेडुटनेट टीमच्या माध्यमातून. आणि गोलवली संघ थोडंसं बॅकफुटला जाताना पाहतोय, कारण प्रथम जर पाहिलं गोलवली संघाने स्टार्ट खूप चांगली दिली होती, परंतु त्यानंतर रिकव्हरी करता आली नाही आहे, कारण दुसरं षटक जसं सुरू झालं विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. सचिन पाटीलचं षटक आपण पाहतोय दुसरं, आणि विकुर्ल्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून थोडंसं बेनिफिट आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे, गोलंदाज सचिन पाटील. धाबलकावरती धाबा गोलवली टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात 13. अमित गायकर, मंगेश मात्रे आणि आपण पाहू शकाल हे 2 गोलंदाज बाद झाल्यात. आणि बॅटने मिडल करण्याचा प्रयत्न, टॉपेज आहे, क्षेत्ररक्षक दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जेल टिपला जातोय. अजून एक धक्का दिलाय, तिसरा गडी मैदानातून बाहेर लागतो. हा तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये गोलवली या टीमला. पाटीलने काय जबरदस्त गोलंदाजी आता लिया, 2 फलंदाजांना माघारी परतल्यात आणि एक चेंडू त्याने डॉट फेकला. आणि त्याचं उत्तम उदाहरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल की मिडल ऑर्डरचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयदास गायकरला मात्र यावा लागला. 3 धक्के मैदानाच्या आतमध्ये, मात्र या धक्क्यातून वावरणार का संघ गोलवली. लागोपाठचे फलंदाजांना बाद करण्यास यशस्वी ठरल्या सचिन पाटीलला आपण पाहू शकाल, जो गोलंदाजी करतोय सध्या दुसरी षटक घेऊन आला. गोलवली संघाला मात्र आता धावा बनवण्यासाठी संघर्ष करावा लागेल आणि दुसऱ्या बाजूला विकेट सुद्धा वाचवावे लागतील, कारण 3 फलंदाज खूप लवकर बाद झाल्यात आणि त्यामुळे धावा सुद्धा कमी पाहायला मिळतात. 13 धावा झाल्यात आणि आता मात्र आपण पाहू शकाल गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. बॅकफुटला जाऊन मात्र सरकला होता, शॉटसाठी जागा बनवली, जॉइंट बॅटचा संपर्क नाही आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येणार
तोपर्यंत आपण पाहू शकता की डॉट चेंडूची समाप्ती होतोय. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः बांधून ठेवलाय. कोणताही मोठा फटका मात्र पाहायला मिळत नाहीये. 13 आकड्यावरती थांबवलाय. पहिल्या षटकामध्ये विश्वासने जशा धावा खर्च केल्या त्याच धावांवरती आतापर्यंत थांबावं लागल्या. इथे गोलवली संघाला धाबलकावरती धावा फक्त आणि फक्त 13. अजून एक डॉट चेंडू. काय लाजवाब गोलंदाजीचं उदाहरण. सलगचा 5वा डॉट चेंडू आणि या स्पर्धेमध्ये आजच्या पहिल्याच रात्रमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का निर्धाव षटक फेकणारा गोलंदाज सचिन पाटील या अंतिम चेंडू निर्धाव षटक फेकणार का. आणि तो प्रश्न आमच्या प्रेक्षकांना सुद्धा पडलाय. अंतिम चेंडू फेकायचा आणि या अंतिम चेंडूवरती जर डॉट चेंडू निघाला तर निश्चितच या स्पर्धेमधील असा एकमेव गोलंदाज आतापर्यंत सचिन पाटील ठरू शकतोय की जो मॅडन षटक फेकण्याची कामगिरी करणारा गोलंदाज पाहायला मिळेल. सचिन पाटील काय लाजवाब गोलंदाजाचं उदाहरण. 5 चेंडू डॉट फेकल्यात. 2 फलंदाजांना त्याने बाद केल्यात आणि आता 6वा चेंडू फेकण्यासाठी तो तयार आहे. धापलकावरती धावा 13 आणि गोलंदाजी सुरेख झाली आहे. सचिन पाटील पुन्हा एकदा तयार. इथे मात्र जबरदस्त स्ट्रोक केलाय. अंतिम चेंडूवरती येतील धावा. एक धाव येतो दुसऱ्या धावेसाठी पलटतोय आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने 15 आकड्यावरती पोहोचतोय. षटक समाप्त होतात. 2 आणि 2 षटकांच्या वाजवी खेळानंतर धाबलकावरती धावा पाहायला मिळतात तर 15. षटक 5 चेंडू आपण निर्धाव पाहिले आणि 5 चेंडूंचा विचार केला सुरेख गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 फलंदाज त्याने माघारी परतला. मंगेश अमित गायकर आणि त्यासोबत प्रेम पाटील असे 3 फलंदाज बाद झाल्यात. त्यापैकी सचिन पाटीलने अमित गायकर आणि त्याच्यानंतर प्रेम पाटीलला बाद करणे यशस्वी ठरलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावा आहेत 7.5च्या सरासरीने 15 धावा. डीजे खिडकाली 40+ या दोन्ही टीमच्या संघनायकाला आम्ही निश्चितच विनंती करू की आपण टॉस उडवण्यासाठी सत्र संपण्याच्या अगोदर रिपोर्ट करायचा. गोलवली संघ 15 या आकड्यावरती पोहोचलाय. पंडित कालन गोलंदाजीसाठी येतोय. मात्रेपाडा एंडकडनं गोलंदाजी करेल. आतापर्यंत हेडूटने संघाने चांगली कामगिरी केली आहे. वारंवार 2 मॅचेस आम्ही पाहिल्या. गोलंदाजी ज्या ज्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि सामना सुद्धा जिंकला. तिसरी लढत परंतु इथे फटका फसलाय. पहिल्याच बॉलवरती पाठवलंय माघारी. फलंदाज होतोय बाद. लागतोय हा 4था धक्का मैदानाच्या आतमध्ये गोलवली या संघाला. मास्टर राजे छत्रपती शुभांचं संगीत. चांदता राजा ज्याने आदर्श घडून आणला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहू शकाल त्या राजांकडे
नेहमीच त्यांची आठवण केली जाते. प्रत्येकाच्या मनावरती राज्य करणारा हा जाणता राजा अर्थात राजे छत्रपती शिवबा. तर घेऊन चलतोय मैदानाच्या आतमध्ये. 15 धावा झाल्यात. लागतोय अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. पंडित काळन एक चांगली गोलंदाजी करेल. बघा फोर व्हीलर गाडी लाईट बंद करायची. बघा पार्किंग मध्ये लावा आपण गाडी. पंडितचा पुढील चेंडू पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. शतरक्षक झेल खाली. नो मिस्टेक. लागतोय अजून धक्का. बॅक टू बॅक सलगचा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये दिलाय पंडित कालन या गोलंदाजाने. बिग विकेट. थोडस संघ जर बॅकफुटला जाताना पाहतोय आपण गोलवली या संघाला. गोलवली संघ म्हटलं की निश्चितच दोन खेळाडू अमित गायकर आणि मंगेश असेल, प्रदीप असेल, यांच्या खांद्यांवरती फार मोठी जबाबदारी. परंतु कोणताही खेळाडू जबाबदारीने मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी तयारच नाही आहे. 5 फलंदाज आतापर्यंत बाद झाला. जयदास गायकर आणि रितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आपण पाहता. तर गोलवली टीमसाठी हेडुटनेस संघाने केलेला कमबॅक आणि हॅट्रिकचा चेंडू. फटका सूर्यकाय गॅप मध्ये आउटफील्ड पास आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल दुरस राहतोय आणि येतोय हा 2 फलंदाज बाद झाल्यानंतर येणारा हा चौकार. चौकार येतोय बघा. दबाव खाली वावरताना संघ हा चौकार फार काय सांगून जाईल. थोडस आपण बघू शकाल की चौकारने आत्मविश्वास वाढेल आणि क्रिकेट म्हटलं की आत्मविश्वासाचा खेळ आणि त्यामुळे आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल. धापल कबड्डी धाव संख्या 4 निवडती 19 या आकड्यावरती. पुन्हा एकदा चेंडू आबेमध्ये. 4थ्या बॉल वरती पुन्हा एकदा फलंदाज माघारी परतेल. लागतोय अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम गोलवली या संघाला. तर 4 चेंडू मागे 3 फलंदाजांना पंडित कालनने बाद केल्यात. 6वा धक्का मैदानाच्या आतमध्ये दिलाय. 6 फलंदाज बाद होताना पाहिले आपण. पंडित कालनचा अजून एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे. प्रयत्न चांगले होते परंतु झेल होतोय ड्रॉप. 2 धाबा एफर्टचे 100% दिल्यात क्षेत्ररक्षकाने. थोडंसं मिस जजिंग झालं मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण पाहू शकता. 2 धाबा येतात. 2 धावेच्या मदतीनुसार फलकावरती धावसंख्या 21 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 6 धावा खर्च केल्यात आणि 6 धावांच्या नुसार आपण 3 फलंदाजांना बाद सुद्धा करताना पाहिलं आपण. पंडित कालन या गोलंदाजाला हा चेंडू सुरेख होता. डॉट चेंडू. षटक समाप्त. 3 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावा पाहायला मिळतात 21 या आकड्यावरती. डीजे
टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे खिडकाली संघाच्या संगणकाने आणि त्यांच्यासोबत जुने डोंबिवली या टीमच्या संगणकाने आजच्या रात्रीतील चौथी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. जुने डोंबिवली आणि खिडकाळी या दोन संघामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम षटक असेल गोलंदाजीसाठी आपण पाहू शकता डेट ओव्हरच्या या षटकामध्ये सुधीर कालनला आपण एडोटनी टीमच्या माध्यमातून पाहू शकता. गोलंदाजी मार्कवरती स्लोगवरचे षटक आहे. अंतिम 6 चेंडू पाहायचा टार्गेट का असेल 21 धावा झाल्यात. 18 चेंडू मागे धावा फक्त 21 आल्यात आणि 6 गडी गमवताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये टीम गोलवली या टीमला. क्षेत्ररक्षणाची तुलना एकदा चला वेळ थोडंसं कमी घ्या आपण. वेळेची पाबंदी सर्वांना असेल तर खिडकाली संघाचा संगणक आमच्यापर्यंत पोहोचतोय. या दादा आपण वरती. तर जुने डोंबिवली संघ आपण उपस्थित असाल तर टॉस साठी या. बघा थोडस वेळ कमी घ्या आपण. वारंवार आम्ही सूचना देतोय. 21 धावा झाल्यात. शेवटचा अंतिम षटक. पहिलाच बॉल ऑन साइडला फिरवण्याचा प्रयत्न. डॉट चेंडूची समाप्ती. पहिलाच बॉल सुरेख होता सुधीर काळनचा. अतिशय चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन मात्र प्रहार केलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय पॉइंट मध्ये. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा निर्णय घेतला होता आणि सक्सेस झालाय. 2 धावा येतात. 2 धावेच्या मदतीनुसार धावफलकावरती धाव संख्या 23 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. एक धावेसाठी झगडताना संघर्ष. बघा क्रिकेट म्हटलं की संघर्ष आलाच आणि जर सामना जिंकायचा असेल तर संघर्ष करावाच लागेल मैदानाच्या आतमध्ये या पहिल्या इनिंग मध्ये. कारण धावा खूप कमी आल्यात. एखादा मोठा हिट 32 ते 33 34 35 पर्यंत धावफलकावरती धावसंख्या जाऊ शकतोय. त्या अगोदर मात्र मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना. इथे मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. येतो हा लकी चौकार. 4 धावा. ह्या चेंडूवरती एक दृश्य घडलाय आणि आमचे ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण रिप्लायच्या माध्यमातून पाहू शकता की चेंडू हा स्टंपला स्पर्श करून गेला. आपण इंटरनॅशनल मध्ये सुद्धा बऱ्याचदा पाहतोय की चेंडू हा स्टंपला स्पर्श करून गेला परंतु बेल्स उडाला नाही. नशिबाची साथ होती फलंदाजाकडे आणि नशीब बलवंत म्हणावं लागेल फलंदाजाचं. हा स्ट्रोक चांगला आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. पंबल होतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती पुन्हा एकदा वाढ होतोय 29-29 या आकड्यावरती. 29-29 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहता. काही चेंडू शेष आहेत. खोलवा टप्प्याचा चेंडू होता ऑन साइडला भिडकवण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि तिथे झाली या क्षेत्ररक्षकाकडनं चूक. तोपर्यंत 2 धावा येतात. 2 धावेच्या मदतीने 31 या आकड्यावरती 31 या आकड्यावरती पोहोचतोय. 31 धावा झाल्या. 31 स्कोर बोर्डवरती धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. 31 धावांवरती पोहोचला. 6 गडी बाद झाल्यात परंतु या षटकामध्ये धावा सुद्धा चांगल्या पद्धतीने आल्यात. 10 धावा आतापर्यंत आल्यात 5 चेंडू मागे. अंतिम चेंडू मात्र चेंडूला प्रहार केला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता 2 धावा सुद्धा पूर्ण.
षटक समाप्त होते. पहिले इनिंगचा खेळ इथे समाप्त झाला. 33 धाबा धापलकावरती बनवायच्या आता 34. तत्पूर्वी जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये, जिथे दोन संघ नायक खिडकाली आणि त्यांच्यासोबत जुनी डोंबिवली आमचे आदरणीय निश्चित ग्रुप ग्रामपंचायत पोसरीचे माजी सरपंच पिंटूजी मात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत नाणेफेकीचा कौल. खिडकाली आणि जुनी डोंबिवली या दोन संघामध्ये अच्छा रात्रीतील चौथी लढत. तर आदरणीय आमचे सरपंच माजी सरपंच पिंटू म्हात्रे यांच्या शुभ हस्ते करणार आहोत आम्ही नाणेफेकीचा कौल. आणि टेल यस जुनी डोंबिवली संघ नाणेफेकीचा कौल जिंकला. काय डिसाईड असेल? क्षेत्ररक्षण. तर क्षेत्ररक्षण व 4 षटकांचा सामना आहे. हा निर्णय अगोदरचे 2 मॅचेस पाहून घेतला की अगोदर ठरून आले होते? नाही, 2 मॅचेस बघूनच हा निर्णय घेतलेला आहे. तर निश्चितच ही प्रतिक्रिया होती जुनी डोंबिवली या संघाच्या संघनायकाची. तर 33 धावा ठोकल्या, 34 धावांचा लक्ष्य आणि या 34 धावा कशा रीतीने पूर्ण असतील पुन्हा एकदा ऐकूया. बदलापुरातून निश्चित प्रवास करून आल्यात अतिशय चांगले नामांकित लोकप्रिय समालोचक आमचे मित्र महेश अर्थात मॅडीला आपण ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये काय घडणार काय बिघडणार या सामन्यामध्ये. धन्यवाद. नितीन पाटील आणि उमेश पाटील अशी सलामीची जोडी मैदानावरती आहे. दोन्ही पाटील बंधूंची जोडी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. हेडूटने 40+ स्ट्राईक एंडला नितीन पाटील असतील आणि नॉन स्ट्राईक एंडला उमेश पाटील. नितीन पाटील आणि उमेश पाटील मैदानावरती आपण पाहतो. सलामीची जोडी दाखल झाली आणि याच दरम्यान आपण पाहिलं तर 40+ ग्रामीण क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील यांच्या वतीने या संपूर्ण स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर ते सुद्धा
अगदी आपण पाहतोय थोडेसे आपल्यापासून दूर आहेत आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं आपण हार्दिक मनपूर्वक स्वागत करू. कारण सध्याच्या घडीला आपण पाहतो अध्यक्षांच्या मान्यतेनुसार ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा संपूर्ण आढावा आमचे अर्जुनभाई पाटील या स्पर्धेचा घेत असताना आणि भरपूर त्यांच्या वतीनं शुभेच्छा सुद्धा येतात. दादांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. 34 धावसंख्येचं लक्ष्य आणि 4 षटकांच्या मॅच मध्ये तुम्हाला 33, 34, 36, 38 ही धावसंख्या पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये 38 धावा चेस केल्या टीम खंबालपाडा 40+ या संघाने. त्या अगोदर आपण पाहिलं तर टार्गेट होतं एकंदरीत 34 धावांचं. त्या ठिकाणी देवीचा पाडा या संघाने त्या धावा चेस केल्या आणि आता 34 धावसंख्येचं लक्ष्य मैदानामध्ये हेडूटनी टीम समोर ठेवण्यात आलेलं आहे. मॅच ऑन. दोन्ही संघांना देवा विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. अमित गायकर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल. चला जास्त बळ घेऊ नका विनंती राहील. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेन. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय सरळ वेस्टर्न भरून अष्टीरक्षकाकडे चाललाय. पहिला डॉट बॉल आणि मॅन्डेटरी पाबा प्लेचं षटक हाताळत असताना आपण पाहतो गोलंदाज अमित गायकर चांगली गोलंदाजी करतात. पहिला डॉट बॉल आलाय. यावेळेस आपण पाहतो फाईन लीग मध्ये हा चेंडू अडवण्यात आलाय. फिल्डिंग दर्जेदार या ठिकाणी सजवण्यात आलेली आहे. अष्टीरक्षक जो मैदानाचा केंद्रबिंदू आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट पॉइंट. आता मात्र थोडस बदल या ठिकाणी करण्यात येईल. जो मात्र खेळाडू पॉइंटला होता तो मात्र आता शॉर्ट स्क्वेअर लेगला घेण्यात आलेला आहे. कारण आता लेफ्ट हँडेड बॅट्समन लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्या कारणाने तुम्हाला 30 फिल्डिंग पाहायला मिळेल. परंतु फक्त या ठिकाणी थोडस चेंजेस पाहायला मिळेल. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, मिड ऑनला, मिड ऑफ असे खेळाडू तैनात आहेत. डीप मध्ये लॉंग ऑन. मिड विकेटला एक खेळाडू सीमारेषे लगत पेट्रोलिंग करतो. पहिला डॉट त्यानंतर सिंगल आली. 34 धावसंख्येचं लक्ष्य. शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला स्क्वेअर आधी विकेट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ठोकलाय. बिग हिट. षटकार. आपण पाहतो अल्पेश म्हात्रे यांचे आगमन होत आहे. जय भोले म्हात्रेपाडा संघाचे एक जबरदस्त विस्फोटक खेळाडू आहेत आणि आज त्यांचा रेग्युलर गटातील सामना सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल निळजेच्या ग्राउंडवरती. त्या संघाला सुद्धा आपण शुभेच्छा देऊया स्पर्धेच्या वतीनं. डॉट बॉल आला लगेच षटकारानंतर चांगली गोलंदाजी करत असताना कमबॅक केलंय. बॉल चालला मिडॉन वरून लॉंग ऑन कडे. तोपर्यंत क्षेत्ररक्षक पुढे सरसावले. सेकंडचा कॉल होता परंतु एकच धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागेल. टीमची टोटल अद्यापर्यंत आपण पाहिले तर 8 धाबा आहेत. चांगली गोलंदाजी केली अमित गायकरने. पहिला आपण पाहतोय पावर प्लेचे पहिली षटक आणि त्यामधील अंतिम बॉल आणि त्यावरती सुद्धा प्रहार केला नितीन पाटीलने. एका बाजूला आपण पाहतोय फलंदाज उमेश पाटीलच्या बॅटमधून षटकार आला परंतु त्यानंतर शेवट गोड करत असताना नितीन पाटीलने सुद्धा ठोकलाय षटकार. धाबत संख्या फलकावरती बेगाने पुढे सरकती आहे. टीम हेडवुडने 40+ संघ आपण पाहतो जाऊन पोहोचलाय. तो एकंदरीत 14 या धाबत संख्येवरती. हार और जीत ये अपने सोच पर निर्भर है. मान लिया तो हार और ठान लिया तो जीत. क्या बॅटिंग करती है टीम हेडवुडने मैदानाच्या आत. 34 धाबत संख्येचं लक्ष्य आणि या 34 धाबांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आल्या 14 धाबा. 18 बॉल
या ठिकाणी शिल्लक आहेत आणि आता विजयासाठी 20 धावांची गरज. अठरा बॉल 20 धावांची गरज. चांगले मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय भोले म्हात्रेपाडा संघाच्या वतीनं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय गोटीराम कुंडलिक म्हात्रे स्मृती चषक 20-25 हे शानदार पर्व. आज पहिला या ठिकाणी डे नाईट फॉर्मॅटचा आपल्याला दिवस पाहायला मिळतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक लॉंग लेगला जाणारा दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. एम्पायर सिग्नल. गोटीराम कुंडलिक म्हात्रे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले आहे. खऱ्या अर्थाने द्वितीय पुण्यस्मरण येत्या 25 तारखेला आपण पाहिला. 1 जानेवारी लाईन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम होती. षटकार आल्यानंतर गोलंदाज या ठिकाणी कमबॅक करतात. मंगेश म्हात्रे या गोलंदाज आहे. डॉट बॉल आलाय. धावा फलकामध्ये अद्यापर्यंत 20. 14 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. उर्वरित चेंडूंचा आपण जर विचार केला तर 16 बॉल आणि 14ची गरज. आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न. ब्लँक स्ट्रोक. अष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू चाललाय. डॉट बॉल. धावा संख्या स्थिर आपण पाहतोय आणि या डॉट बॉलने पुन्हा एकदा कमबॅक करत असताना वापसी मिळवली आहे. गोलंदाज आपण पाहतो मंगेश म्हात्रे. टीम गोलवली 40+ संघाच्या वतीने हे क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. चांगलं दर्जेदार खेळ त्याही संघाचा. सुरुवातीला थोडीशी अडखळत सुरुवात केली. हरकत नाहीये परंतु यावेळेस फटका लॉंगॉनला चाललाय. क्षेत्ररक्षक जज करतात आणि एका टप्प्या अखेर चेंडूला गॅदर सुद्धा करण्यात आलाय. 1 धाव मिळेल. सिंगलला प्राधान्य देण्यात आलंय कारण आता सिंगल डबलने सुद्धा मॅच मध्ये पकड मजबूत करू शकेल हेडूटने संघ. कारण सुरुवातीला जी सुरुवात व्हायला हवी ती धमाकेदार सुरुवात आपण पाहिलेली आहे. फलंदाज नितीन पाटील आणि त्याच्या साथीनं उमेश पाटीलचा विचार केला तर अद्यापपर्यंत 14 वरती तो नाबाद खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नितीन पाटील जो मात्र वैयक्तिक एका षटकारासहित 7 वरती नाबाद खेळतायत. 21 धावा 21 विदाउट लॉस. जबेची बाजू आहे हेडूटने संघाची. अद्यापपर्यंत 10 विकेट्स. त्यांच्याकडे बॅलन्स टॅप करण्याचा प्रयत्न. मागे चालला बॉल एस्टनच्या. इथे मात्र धोका होईल. कदाचित रन आउटच्या स्वरूपात परतावा लागेल. आणखीन एक धक्का लागेल. अगदी आपण पाहतोय फलंदाज होईल बाद रन आउटच्या स्वरूपात. बॅट्समन नितीन पाटील बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. किशोर भंडारी येतात मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट. खिडकाली 40+ चे 12वे खेळाडू आणि जुनी डोंबिवली याही संघाचे टुबलतमानला विनंती राहील की आमच्या मंचावरती आपण यायचंय. सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत आपण करू. अर्जुनभाई पाटील यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा. जे अध्यक्ष कल्याण डोंबिवली 40+ असोसिएशनचे ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कल्याण डोंबिवली आणि अतिशय दर्जेदार मॅचेस या विभागामध्ये होत असतात आणि त्यामधून ही सुद्धा स्पर्धा अत्यंत सुंदर आहे. स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय भोले म्हात्रेपाडा आयोजित स्वर्गीय गोटीराम कुंडलिक म्हात्रे स्मृती चषक 21 वरती पहिला धक्का लागला रनआउटच्या स्वरूपात.
अंपायर सिग्नल बाईट बॉल आउटसाइड दी लेग स्टंप. एक्स्ट्रा मिळेल आणि एक्स्ट्राच्या पद्धतीने 22 वरती पोहोचलाय. हेडूटने संघ 34 धावसंख्येचा पाठलाग करतोय. हो यावेळेस ऑन साईडला फटका चांगलाय. भरपूर मोठा गॅप होता आणि ते आपण पाहतोय दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध यावेळेस बॉलचा लेग टप्पा घेत सीमा पार धावा मिळतील 4. भंडारी यांनी माप लावला होता आणि त्या गॅप मधून हा चेंडू काढण्यात आलाय. 4 धावा मिळाल्यात. 4च्या मदतीने टीमची टोटल 26. 34 धावसंख्येचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. 12 बॉल शिल्लक आहेत. या मॅचचं इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. आता विजयासाठी गरज असणार आहे ती फक्त आणि फक्त 8 धावांची. 12 बॉल 8चं समीकरण आहे. जर एखादा गोलंदाज इथून चमकला ना तर मैदानामध्ये कमबॅक करू शकेल टीम. गोलवली 40+ संघ सुद्धा. म्हटलं जातं ना अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना किंमतच काय असती. आणि आता चमकावं लागणार या मॅच मध्ये. एखादा गोलंदाज जर चमकला ना तर त्याला किंमत देण्यात येईल. अर्थातच आपण पाहतो त्याला अक्षरशः डोक्यावरून घेऊन नाचवलं जाईल. या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. 12 बॉल 8 धावांची गरज आहे. जर अवघ्या कमी धावांचं षटक हाताळलं ना तर शेवटच्या षटकापर्यंत मॅच जायला वेळ लागणार नाहीये. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. या मॅचच्या दृष्टिकोनातून हे षटक भरपूर इम्पॉर्टंट आहे. महत्वाचं षटक आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती प्रदीप पाटील. प्रदीप पाटीलच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिली आहे. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना जिम्मेदारी ढकलणं फार सोपं आहे परंतु जिम्मेदारी स्वीकारणं कठीण आहे. आणि आता ती जिम्मेदारी घ्यावी लागेल गोलंदाज प्रदीप पाटीलला. 12 बॉल 8 धावांची गरज असताना चांगलं क्रिकेट मैदानामध्ये दोन्ही संघाच्या वतीनं. 12 बॉल 8ची गरज. गोलंदाज सज्ज. स्ट्राईक एंडला फलंदाज किशोर भंडारी. ओ यावेळेस आपण पाहतोय सॉफ्ट हँडने फक्त डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला होता. संपर्क नाहीये. पहिला चेंडू तर डॉट आलाय. अगदी आपण पाहतो नॅचरल अँगल क्रिएट करत असताना थोडसा चेंडू बाहेरच्या बाजूने वळण घेणारा पाहायला मिळाला. डॉट बॉल. मगाशी सांगितलं या मॅचच्या दृष्टिकोनातून हे षटक अत्यंत महत्वाचं आहे. जर या षटकामध्ये धावा कमी आल्या ना तर मॅच मध्ये कमबॅक व्हायला वेळ लागणार नाहीये. क्रिकेट मित्रांनो जर तरला महत्व नाहीये क्रिकेटमध्ये. 11 बॉल 8 धावांची गरज. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करण्यात येतोय. विनंती राहील टीम गोलवली संघाला जास्त वेळ तुम्ही घेतात कारण आयोजकांच्या सूचना आम्हाला येतात. वेळेच्या आत या ठिकाणी आपल्याला या मॅचेस कव्हर करायचे आहेत. केवळ 3 षटकासाठी 15 मिनिटं तुमच्याकडे असतील. आणखीन एक यावेळेस सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. सेन्सिबल क्रिकेट डिफेन्सिव्ह पवित्र या बॉलवरती सुद्धा घेतला होता किशोर भंडारी याने परंतु पाहिलं जाईल. अंपायर सिग्नल यावेळेस DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम मध्ये आपण चेक करू. आमची टेक्निकल टीम आणि ग्रामीण टर्न्स क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून क्वालिटी विथ क्लिअरिटी हे त्यांचं ब्रीद वाक्य. आणि अंपायर सिग्नल OUT फलंदाज असतील बाद. धक्का क्रमांक 2 लागेल टीम हेडूटने संघाला. किशोर भंडारीच्या स्वरूपात फलंदाज बाद. गोलंदाजी केली प्रदीप पाटीलने. पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर दुसरा सुद्धा डॉट आणि आता हा फलंदाज सुद्धा बाद झालेला आहे. म्हटलं जातं ना आता या मॅच मध्ये कमबॅक करायला वेळ लागणार नाहीये. भरपूर निर्णायक षटक आहे आणि गोलंदाज प्रदीप पाटील साठी एकच सांगेन हे दिवस सुद्धा जातील. तो धीर सोडू नको. अपयश पदरी पडलं म्हणून हार मानू नको. मार्ग खड तर असेल
तू माघार घेऊ नको, ध्येय नक्की गाठशील, तू धीर सोडू नकोस. कोणी साथ देत नसेल तर तू खचून जाऊ नको, वाटा सापडत नसेल म्हणून तू थांबून राहू नको, ध्येय नक्की गाठशील, फक्त आशा सोडू नको. डॉट बॉल 2 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत आणि या डॉट बॉलने आता या मॅचची आशा जिवंत केलेली आहे. 12 बॉल 8ची गरज होती. पाहावं लागेल गोलंदाज सज्ज लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. फुल टॉस बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. एकच धाव मिळेल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका होता आणि आता एक सिंगलने संघाची धाव संख्या पुढे सरकते. हेडूटने संघाला माहिती आहे सिंगल डबलने सामना जिंकता येईल, परंतु गोलंदाज सुद्धा कमबॅक करतात. त्यांना डॉट बॉल टाकायचे, जास्तीत जास्त विकेट त्यांना कॅरी करायचे, कारण या मॅच मध्ये अगदी आपण पाहतोय सामना डोलायमन स्थितीमध्ये, सामना बॅलन्स आहे. 12 बॉल 8 धावांची गरज असताना 2 डॉट टाकले, त्यानंतर घेतली सिंगल आणि आता मात्र विजयासाठी 7 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत. उर्वरित आपण पाहिले तर 9 बॉल 7 धावांची गरज, हे समीकरण आहे. नऊ बॉल 7 धावा. 3 चेंडू या षटकातील निर्णायक असतील. गोलंदाज प्रदीप पाटीलचे सुरुवातीला प्रथम 2 बॉल त्यांनी टाकलेले आहेत. लेफ्ट हँडर बॅट्समन स्ट्राइक एंडला. उमेश पाटील थांबायला तयार नाहीये. नाम तो सुना ही होगा. बॉल सल्ला बाउंड्री लाईनच्या बाहेर, ताकदीच्या जोरावरती, टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने केले हवाई सफर. इट्स अ मॅक्झिमम पॉवरफुल षटकार. टान्स उमेश पाटीलचा. स्कोर आर लेवल. 7 धावांची गरज होती आणि आता आपण पाहतो फक्त केवळ एका धावेची गरज. या मॅच मध्ये पूर्णपणे हवा काढून टाकली. या मॅचची उमेश पाटीलने 34 धावसंख्येचं लक्ष होतं. असं वाटलं होतं की प्रदीप पाटील कमबॅक करतायत, वापसी करतायत, जणू काही डोकं वर काढलं या मॅच मध्ये, परंतु आता एका धावेची गरज आहे. उमेश पाटीलला स्वतःवरती विश्वास आहे आणि विश्वासाला सार्थकी अशी बॅटिंग त्यांनी केली आहे. मैदानावरती अद्यापपर्यंत आपण जर पाहिले तर त्याच्या बॅटमधून 3 षटकार, 1 चौकार आणि 2 सिंगल, एकंदरीत 24 धावांवरती तो नाबाद खेळतोय. एका धावेची गरज. ओ फक्त दिशा दिली आहे. हा सुद्धा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकाराने सामना फिनिश झालाय आणि हा सामना जिंकलाय टीम हेडूटने 40+ या संघाने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अँड हार्ड लक टीम गोलवली 40+. Man of the match, नो डाऊट ज्याने 28 धावांची इनिंग साकारली आहे तो उमेश पाटील ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड उमेश पाटील. आणि बिकी शेलार ज्यांना विनंती राहील की आपण यायचे. विक्रम शेलार यांना विनंती राहील आपण